नमस्कार. साधारणपणे 3 आठवड्यापूर्वी हा व्हिडिओ शूट केला होता, परंतु नाव ठेवण्याचा कार्यक्रम आणि गणपती बाप्पांचे आगमन यामुळे हा व्हिडिओ पोस्ट करायचा राहूनच गेला. शेतामध्ये खास भाजीपाला लावण्यासाठी आपण आलो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये शेतात आपण कोणत्या कोणत्या भाजीपाला लावला आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काय करते बा? खरून 2 रोपे लावली ती बघा. खरू इकडे बघ, काय लावते? काय आहे पण ते? वांग्याचं झाड आहे. कोणतं आहे? सांगोला आहे का पंढरपूर आहे? सांगोला. सांगोला वांग आवडतं तुला? आवडतं. वाव, किती छान लावले ती बघा. आपण नर्सरीमधून मिरचीची आणि वांग्याची रोपे आणलेली आहेत. इथे आपण आता ती लावून घेणार आहोत. खरं काय करते ग? काय लावते? बर. पलीकडे काय लावले? हा, वांग. आणि ही काय इकडे पुढं? ही तर वर दिसतंय, ती वर आहे ती. थोडीफार वांग्याची आणि मिरचीची रोपे आपण इथे लावलेली आहेत. पाहू शकता, इथे वांग्याची रोपे लावलेली आहेत आणि त्यानंतर वांग्याच्या पुढेच मिरचीची पण रोपे लावलेली आहेत. राहिलेली रोपे आपण आपल्या घराजवळच्या शेतात लावणार आहोत. आता आपण जे विकत बिया आणलेले आहेत ते पाहू शकता. आता आपण भेंडी लावणार आहोत. मिरचीच्या पुढची लाईन आपले भेंड्यांची असणार आहे. चला आता आपण भेंड्यांच्या बिया लावून घेऊया. भेंड्यांच्या बिया लावण्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे दाखवते आपण कोणते कोणते बियाणे आणले आहेत. इथे गवार, पालक, त्यानंतर मुळा, कारले, भोपळा असे वेगवेगळ्या बिया आपण आणलेल्या आहेत. आता इथे आपण भेंडी लावून घेऊया, भेंडींच्या बिया. इथे मी प्रॉपर अंतर घेऊन भेंडींच्या बिया टोचत आहे. अंदाजेच मी याचं अंतर घेतलेलं आहे, जेणेकरून भेंडी मोठी झाल्यानंतर असं जास्त गर्दी पण वाटू नये. पाहू शकता, इथे लावल्यानंतर थोडंसं अंतर ठेवून 2-2 बिया इथे टोचत गेलेली आहे मातीमध्ये. कोणतेही काम करताना लेकीची खूप गडबड असते. मम्मा मला हे करू दे, ते करू दे, तुला कळत नाही, तुला जमत नाही. प्रत्येक काम करताना सदर पुढं आणि बोबड्या शब्दात सदर बडबड करत असते. ताईसाठी हे 2 शब्द. बरं झालं देवा दिली एक कन्या, तिच्यामुळे मला कळाली ही दुनिया. वाढू लागली लेक झाली माझी आई, काढू लागली चुका म्हणे तुला कळत नाही. घरभर फिरत असते खूप तिची बडबड, मदत करते तुला म्हणत करते किती गडबड. बरं झालं देवा दिली एक कन्या, तिच्यामुळे मला कळाली ही दुनिया.